कोल्हापुरात आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची मोहीम अधिक गतीने राबवली जाणार आहे। शाळा तसंच शालाबाह्य मुलींमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी लसीकरण करण्यात येणार असून पहिली ते 12वी मधील सर्व मुला-मुलींची मोफत डोळे तपासणी केली जाणार आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या दोन्ही मोहिमा प्रभावीपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवाव्यात असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात शाळा आणि शालाबाह्य मुलींमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंध करणाऱ्या लसीकरण मोहिमेला आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या मोफत तपासणी मोहिमेला आता गती दिली जाणार आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। 10 ते 26 वयोगटातील मुलींना गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधक लस देण्यासाठी पालकांचे संमतीपत्र घेऊन लसीकरण करावं अशी सूचना मंत्री मुश्रीफ यांनी केली आहे। उन्हाळी सुट्ट्यांमुळे ही मोहीम थांबली होती, ती आता तातडीने सुरू करण्याचे निर्देशही मुश्रीफ यांनी दिलेत। या मोहिमेसाठी शालेय शिक्षण विभागानं पालकांच्या बैठकांचं नियोजन करावं, तर आरोग्य विभागानं समुपदेशन करून पालक आणि विद्यार्थ्यांच्या शंका दूर कराव्यात अशी सूचनाही त्यांनी केली आहे। त्याचबरोबर इयत्ता 1 ते 12वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे। यामध्ये दृष्टीदोष आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांना कंपन्यांच्या CSR निधीतून मोफत चष्मे पुरवले जातील। यासाठी आरोग्य विभाग डोळ्यांच्या डॉक्टरांची स्वतंत्र बैठक घेऊन नियोजन करणार आहे। या दोन्ही मोहिमा प्रभावीपणे पार पाडण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल असं आश्वासन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी देखील संबंधित विभागांनी एकत्रितपणे नियोजन करावं असे स्पष्ट निर्देश दिलेत। याशिवाय गर्भाशयाच्या कॅन्सर विरोधी मोहिमेनंतर स्तनाच्या कर्करोगासाठी शोध मोहीम राबवण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आलाय। या मोहिमांमुळे विद्यार्थ्यांचं शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होणार असून संभाव्य गंभीर आजारांपासून त्यांना संरक्षण मिळणार आहे।